सुप्रभात मित्रांनो, तर आता आपण चाललो आहे आमच्याच गावात एक वॉटरफॉल आहे, तर त्याचं नाव आहे पोकळगडा म्हणून. तर मी तुम्हाला दाखवतो कशी मजा करतोय, काय करतोय हे सगळं दाखवतो. गाईज बघू शकता तुम्ही, आम्ही धबधब्यावर खायला किती तेच तो पोकळगडा त्याचं नाव आहे. पोकळगडावर जातो आणि ही आमची सगळी गँग फरसाण घेतलंय आणि एवढं फरसाण घेतलंय, कांदा बिंदा कापून घेतलाय, त्याच्यानंतर पट्टा घेतला आहे. पण हे लोक बोलतात ना आम्ही आणि आमची सगळी फंटा हा तर गेल्यावर आता अथर्व पण येतो त्या दोघांना पाहिजे. आणि आता आम्ही डिश घेतोय. डिश साठी हे युविनला नको रे, पण त्याची मम्मी नाही पाठवत, आपण काय करणार. तिकडचा जो तुम्हाला धबधबा आता दिसेल ना, हिडन वॉटरफॉल आहे ना, हिडन वॉटरफॉल. ह्या ब्लॉकचं हे असेल हिडन वॉटरफॉल, कोकणातला हिडन वॉटरफॉल. चला मानसी, आपल्या मोबाईलसाठी एक छत्री आहे ना. शेवटी आला ना युविन. तो थांबणारच नाही रे. हे प्रथमेश, त्याला घ्यायला जा ना खाली. प्रथमेश, ट्रॅक पॅन्ट पण नव्हती कोणाकडे? आलो असतो, ट्रॅक पॅन्ट नव्हते. कोण कोण भिजणार आहे तिकडे? सगळे तिथे एक रील करायचं, डाडा डाडा डा तेव्हा सांगू डिझाईन हातून तोंड तरी धुतलंय का रे, की झोपेत असं झालाय? असं झालाय. मला पण तसाच आहे गुलाब थंडी. काय कडक. हा केस कडक झाली. येईल का तो? सर टाइमपास नको करू. हा युविन, तुला का पाठवलं नाही? काय झालं, रडलास की? मग कसं पाठवलं? गाईज आता आम्ही चाललोय पोकळगड्यावर. हे बघा काय काय सामान घेतलंय. आपलं खाऊ दाखव. खाऊ तो बघा तिकडे, खाऊ खूप खाऊ घेतलाय. आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही एवढे एक्साइटमेंट आहे ना, सगळे एकदम एक्साइटमेंट आहे. रुद्र हा खास करून मुंबईवरून त्यासाठी आलाय. मुंबईवरून रुद्र. आता जेव्हा आम्ही तिकडे जाऊ ना, तेव्हा आमची तुम्ही धमाल बघा तिकडे. आणि जो जातानाचा जो प्रवास आहे ना, तो बघा. पुढे पुढे तुम्हाला खूप मजा येईल त्या प्रवासामध्ये. आता तरी हा रस्ता तुम्हाला ठीक वाटतोय, पण पुढे पुढे भरपूर जंगल झालेलं आहे, सर्व काय आहे. युविन ना, मी बोललेलं पहिल्या ब्लॉग मध्ये पोकळ काढायला जाणार आणि आता आम्ही जातोय पोकळ काढायला. अरे वा, बघा आता कसं आम्ही जातोय रोड. पण एवढा तर वेद रडलास ना, वेदला पाठवतच नव्हती. हा वेदला काय नाही परत. या मित्रांनो, हे बघा आता आम्ही चाललोय पोकळगड्यावर. लेट्स गो बेबी. बघा किती छोट्या छोट्या रस्ता आहेत, छोट्या छोट्या वाटा आहेत. त्या वाट्यातून आम्ही रस्ता काढत चाललोय. मित्रांनो, आता तुम्ही झऱ्याचा आवाज आहे का? हे बघा आमच्या आता जवळपास मित्रांनो, मला सर्दी झाली आहे जाम. पावसात भिजून भिजून ना मला जाम सर्दी झाली. आता हे बघा इथे, हा नुसता भिजतोय. काल धरणावर भिजलो, नंतर गणपती विसर्जनाला पण भिजलो, तेव्हा मला भिजायचं नव्हतं. आणि आता हा छोटासा झरा आहे, तुम्हाला आता मी दाखवतो. छोटासा झरा आहे आता. हे बघा, आवाज आहे का? आणि आता बघा, हे बघा, हे बघा छोटासा झरा बघा मित्रांनो तुम्ही. बघा हा बघा तो मित्रांनो कुठून येतोय बघा, कुठून येतोय आणि कसा जातोय ते बघा. ते बघा पूर्ण खालपर्यंत गेलाय झरा. बघितलात मित्रांनो तुम्ही झरा?
असे भरपूर झरे आहेत, असे वाटेवर ना भरपूर झरे आहेत. आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, तेवढा आम्ही शूट करू. आणि आता हे माळ बघा, मस्त वाटतं इथे. ही बघा, ही माणसी उभी आहे. काय बोलायचं आहे तुला? मला फोटो काढायचा आहे. फोटो काढायचा आहे? चल पुढे जाऊन काढूया फोटो. आता आम्ही विचार करतो इथे जरा फोटो बिटो काढायचे. ते फोटो आम्ही इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे, तर तुम्ही बघा ते फोटो. आता आम्ही इथे फोटो टाकतोय. छोटासा झरा आलेला आहे. हा बघा, छोटासा झरा बघा, छोटासा झरा एकदम छोटूसा. असे भरपूर झरे आहेत या जंगलामध्ये. मी एवढे मोठे ब्लॉगर असून घेऊ नाही शकले. असं दे का गाईज, हे बघा किती चिखल आहे. भरपूर चिखल इथे झालेला आहे पावसामुळे. आणि हे सगळे चाललो. आणि आम्ही बघा मागे श्रेयस, ओमकार हांदेचा भाऊ आणि मी, आम्ही चाललोय. आणि आता पुढे बघा, मोठ्या मोठ्या दगडी आहेत रस्त्यामध्ये. जंगल बघा पूर्ण, तुम्ही जंगल बघा ना पूर्ण. अजून टाइम आहे जंगल. हा, इथे वाघ बीघ पण येतात का? इथे वाघ बीघ येतात. आमच्या घराच्या इथे वाघ येतो. तर आता आम्ही एवढ्या लांब चाललोय ना, आमच्या घरापासून खूप लांब आहे. हे बघा काय काय, हे बघा, याने ओमकारने हरिण बघितलेलं इथे. इथे हरिण बघितलेलं ह्या साईडला. इथं आम्ही हे बघितलेलं इथे याने, इथे मी कोळसुंदर पाहिलेला. इथे बघा श्रेयसने इथे कोळसुंदर बघितलेलं. कोळसुंदर कसं असतं जरा सांग रे, आपल्या लोकांना माहिती नसेल तर. अरे मी आला. कोळसुंदर हा कुत्र्यासारखा दिसतो पूर्ण. अच्छा, कोल्ह्यासारखा दिसतो मेन म्हणजे. सेम काहीच फरक नाही त्याच्यात, फक्त तो झुंड मध्ये असतो. ओके, एकटा कधीच फिरत नाही. हा, झुंड मध्ये असतात ते कोळसुंदर, एकटे नसतात. आणि हा आमचा व्ह्यू, आमच्या वाटा बघा कशा पूर्ण. बंद कर. मोठा आहे. प्रथमेश आपल्या रील साठी शूट करतोय. सगळ्यांना लाईनीत यायला लावला नाही. प्रथमेश आणि मित्रांनो, हा बघा अजून एक छोटासा झरा आहे. तुम्हाला बोललेलो मी, वाटेमध्ये भरपूर झरे दिसणार. आणि हा बघा अजून एक छोटासा झरा इथे आहे. झरा बघा, जावा झरा, फक्त झरा. आणि निसर्गाचा आनंद लुटा. आणि आम्ही पुढे बोल, आम्ही पुढे बोल चालू आहे. मग हे बघा, आम्ही प्रत्यक्षात निसर्गाचा आनंद लुटतोय. तर आम्ही असा हे करतोय की तुम्हाला पण त्याच ह्याच्याने ते व्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न आम्ही करतोय. आणि आम्ही काय चुकलं मागलं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. पण आम्ही जेवढा तो प्रत्यक्षात आनंद घेतोय निसर्गाचा, तसंच आम्ही ते सेम व्लॉगमध्ये बघताना तुम्हाला वाटावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. फुल दिसतंय का? का रे थांबलात का तुम्ही? फोटो वगैरे माझ्याच पाठी आहे. सगळी रिक्स माझ्यावरच आहे. हा रस्ता बघा मित्रांनो, तो रस्ता बघा किती एकदम. हो भाई, साक्षीचा फोटोशूट. हो डॉक्टर मॅडम, आमचा ब्लॉगर फोटो काढतोय. हे पकडा रे. मला ना दोन गोष्टींची खूप घाई लागली आहे. एक तर आम्ही पोकळकड्यावर कधी पोहोचतोय, आणि दुसरा म्हणजे खाऊ कधी आम्ही खातोय. खाना तुला कोणी अडवलं? तुला कोणी अडवलं? त्या एक्साइटमेंट मध्ये आम्ही असं निघालोय ना की काय खाऊनच निघालो नाही. बघ ना, पहिल्या पोकळकड्यावर जायचंय. आम्ही ते चहा पण नाही घेतली सकाळची. चाय पियालो, पण आता चाय तर भाई पहिले उठल्या आधी मला चायच लागते. काय करणार. आणि आपले छोटे मंडळी झालं आपलं. चला, छत्री वित्री ठेवू नका असं काय. आता मी ब्लॉगच्या नादामध्ये छत्री राहिली तर आपल्या आईशी सांगायला नको.
बघा रस्ता बघा हे सांभाळून चालणार. युवीन अत्तू नीट. ए तू कसं वाटतं तुला? असं तू गेलास पोकळ करायला आधी? तू आमच्यात काय मी आहे? पोकळ गडावर गेलास काय कधी? हा कशाला जातो? जा घरात. जा घरात चल. युवीन तू मग जा घरी जा चल लवकर. जंगल घंडात जंगल आहे. जंगलातून आम्ही चाललोय पोकळ गाड्याला. पोकळ गाड्याचा आवाज तर येतो थोडा थोडा, कॅमेऱ्यामध्ये नाही येणार मला वाटतं. मस्त चाललोय आम्ही फिरायला आज. साई, अत्तू, रुद्र, युवीन, वेद, प्रथमेश आणि ते चिखलात माणसे फसले पाठीमागे. यो साक्षी चाल पटापट. आमची डॉक्टर मॅडम, आमच्या डॉक्टर आल्या. हे तुम्ही खायला चालू पण केलं, जायपर्यंत ठेवाल ना. हो तोडला छत्री. तुला तोडेन मी. तर मित्रांनो भूक आवरत नाही आता, त्यामुळे चालू करता खायला. फसली छत्री तुटली. हो तोडला छत्री. आता काकी काय तुला ठेवत नाही. अरे नाही, तू ऑटोमॅटिक झाली. हा तुम्ही पकडते. चढ चढ. ठीक आहे ना, होताय ना ठीक आहे ना, ऑटोवर झाली आता ती. हे पकड. हे दे. हो हो बघितलं म्हणून बोलतो तिच्याबरोबर जिमला जा थोडं. हिला येतंय की नाही मला माहिती नाही, बघत होतो हिला तेवढी हे आहे की नाही. मला तुला आहे. यो चला ये चला. चल 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 चल. हे चला. नाश्ता घ्या. नाश्ता घे. नंतर मेन कोर्स आहे. स्टार्टर पुढपर्यंत पोचवा. एवढा नाही. आमच्या टेबलवरच मागवला आम्ही. तुमच्या टेबलवरचा मागवा तुम्ही. आता ऑर्डर केली ती. रुद्र तू खायला काय आणलंय स्वतः बरोबर घेऊन? चकली. आता मग तू तू कुठची चकली आणलीस? युवीन तू? तुला काय माहित? तू काय घेतलंच नाही ना खायला? दादाला विचार. दादाने पण काय घेतलं नाही. प्लेट आणले. महत्वाची गोष्ट आणला नाही. ते काय दादाने नाही आणलं. आम्ही आणले बैठण्यासाठी. जाऊ दे रे. हा घे ना तू रील साठी घे. बघा पाय ते घे. हे पुढे पुढे साई ना पुढे घे पुढे घे पुढे घे पुढे घे. खाली डोंगर आहेत, खाली डोंगर आहेत. मुंगे आहेत खाली तिथे. टेस्ट करून बघा. पाठीरा थोडा कट झाला असा. आता कर टेस्ट. टेस्ट दे चल. चकली दे. पाऊस येतोय मोठा. मागून नाही थोडा. कॅमेरा आपला मोठा आहे. हा चकली टेस्ट करा. व्लॉगरला मागा ठेवतोय कारण का आम्हाला फेमस करणार तोच आता. सगळ्यांची लाईफ बनणार आहे तुमच्या. माझ्या ब्लॉग मध्ये आलात तुम्ही. लाईफ बना दूंगा लाईफ. प्रथमेश रील करतोय त्यामुळे मी ठेवतो मोबाईल. मित्रांनो हे बघा अजून एक झरा आम्हाला लागलेला आहे. तुम्हाला मी बोललेलो, किती वेळा बोलतोय मी तुम्हाला, झरे भरपूर आहेत. हा कितवा झरा आहे माहीत नाही. लहान पोरं बोलतात की 6वा झरा आहे. त्यांनी बहुतेक तो काउंट केलेला आहे झरा. आणि आता मी तुम्हाला झरा दाखवतोय. हा बघा. हा आवाज बघा मित्रांनो, पाण्याचा फक्त आवाज बघा तुम्ही. जर तुम्हाला पण एक्सप्लोर करायचे तर तुम्ही पण यायचं. हा बघा. आणि हा कुठून येतोय ते बघा. तो बघा कुठून येतोय ते बघा. तो बघा बघा कुठून येतोय. आणि हा कुठे जातोय बघा. आम्ही इथे चपला धुतोय थोडेफार आणि जातो आता पुढे पुढे. हा बघा व्लॉगर ओमकार हंदे चालतोय पुढे पुढे. कारण रस्ता त्यालाच माहिती आहे, आम्हाला तर नाही माहिती आहे. कारण तो आम्हाला घेऊन जातोय.
आपल्याला थोडं स्पीड वाढवावं लागेल, कारण आपण कमी वेळात म्हणजे जास्त वेळात आपण खूप कमी अंतर गाठलंय. आपल्याला खूप अजून लांब जायचं आणि आपल्याबरोबर लहान मुलं आहेत. तरी आपल्या घरापासून किती वेळाचा प्रवास आहे हा? किती वेळ टायमाचा प्रवास आहे? जर आम्ही आलो ना तर आम्ही 10 ते 15 मिनिटात येऊ, कारण थोड्या वाटत आपल्याबरोबर लहान मुलं आहेत तर त्यांना थोडंफार चालायला जमत नाही, म्हणून आपल्याला थोडा वेळ लागतो, बाकी काय नाही. पण बाकी सगळे एकदम फुल जोश मध्ये आहे. ते आहेत ना, हे ओरडा ना तू, हे ओरडा ओरडा. सगळे बघा जोश मध्ये आहेत आपली पब्लिक. आता आम्ही जातोय पोकळ कड्यावर. चला. आणि आता आपल्याला थोडा मोठा माळ लागेल तिथे आपण, अरे तिथे आपली होती रावताची बावडी आहे इथे एक जंगलामध्ये, तर ती आता आपण नाही जाऊ शकत कारण तिथे वाट नाही. मी तुम्हाला दाखवलं असतं. आम्ही नेक्स्ट टाइमला लहान मुलं आहेत तर मी तिथे जाईन, पण लहान मुलं नाही येऊ शकत. तर मी तुम्हाला एक आमच्या म्हणजे पूर्वी इथे शेती होती तर त्यासाठी तिथे छोटे म्हणजे वावडी होती, तिथे आता अवशेषच राहिलेत फक्त, कारण तिथे आता कोण शेती करत नाही, काय नाही करत. तर ती पूर्ण गेले तर तिला आम्ही ते महाराजची बावडी म्हणून बोलतात. मी तुम्हाला ते दाखवेन. स्पीकरवर हात नको ठेवा, आवाज. मित्रांनो, जंगल बघा तुम्ही, पूर्ण जंगल जंगल. नुसत्या जंगलातून बघा कशा वाटा काढलेल्या आहेत लोकांनी, आणि पूर्ण जंगल म्हणजे लांब लांब पर्यंत पूर्ण जंगलच आहे. आम्ही एवढ्या जंगलातून चालतोय. ह्या जंगलामध्ये जनावरं पण भरपूर आहेत. ह्याची साई माहिती देईल की साई, ह्या जंगलामध्ये जनावरं किती आहेत जरा सांग रे, जरा कुठल्या कुठल्या प्रकारची जनावर आहेत, काय आहे ते. अरे व्लॉग मध्ये सांग ना. वाघ आहे, काय काय? वाघ, डुक्कर, कोळसुंदर, त्यानंतर लांब ससा, भेकर, पिशेर आहे, काही रानटी कोंबड्या आहेत, तर त्याला बोलतात साईंदर. मग भरपूर जनावर आहे या जंगलामध्ये. आता म्हणजे आम्ही चालतोय, पण आम्ही असं ना, आमच्या समोर कधी कुठलंही जनावर पण येऊ शकतं असं आहे. तर जर आलं तर आम्ही व्लॉग मध्ये कॅप्चर करू, तुम्हाला दाखवू. जर कुठलं जनावर आलं तर तोपर्यंत तुम्ही ही जनावरं बघू शकता जंगलातली. मगाशीच ओमकार बोललेला की आता वरती मोठा माळ येईल. आता हा तुम्हाला माळ दाखवीन मी. आता पूर्ण मस्त मोठाच्या मोठा माळ आहे. आता तुम्हाला आम्ही दाखवतो. 3, 2, 1. टँग 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 टँग. हे बघा माळ बांधील की. हा बघा मस्त मोठाच्या मोठा माळ आहे एकदम. ते इथे आम्ही विचार करतो थोडे फोटो बिटो काढायचा. बाकी बघा पूर्ण जंगल बघा, पूर्ण जंगल, फुल हरियाली, फुल हरियाली आहे एकदम. बघा ना वरतून पण जंगल, आम्ही चालतोय ती जमीन पण पूर्ण हिरवी आहे, सगळी हिरवळ आहे, हिरवळ हिरवळ चालू आहे. माळ बघा तुम्ही, माळ बघा. बघा बघा ही जनावरं बघा कशी चालतायत बघा. बघा हे दोघं मागून हे नुसते खाऊच खात आहेत दोघे जण आमचा खाऊ संपवणार आहे. दोघे जण आमचा खाऊ संपवणार आहे. दोघेच नुसते खात आहेत खाऊ. तो बघा आम्हाला काय ठेवणार आहे की नाही काय माहित नाही. तरी चला आता बाकी तुम्ही मला बघा आता काय बोलता. बघा साक्षी काय बोलतेस तू, जरा काहीतरी बोल, 2 शब्द बोल जरा. काहीतरी बोल ना तू. आता तू व्लॉग मध्ये आली आहेस, तुला आता 4-4 भरपूर जण ओळखणार आहे तुला. आता ही आमची डॉक्टर आहे साक्षी, डॉक्टर आहे. तर तुम्हाला काय ताप सर्दी खोकला काय असेल त्या साक्षीकडे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. तिच्याकडे भरपूर पेशंट असतात. अजून शिकायचं आहे माझं. शिकायचं आहे तरी पण डोलं देऊ शकते ना ती. हा डोलो गोळी ती सगळ्यांना देऊ शकते. हे बघा मी असा मस्त काठी घेऊन चालतोय. पुढे का थांबलेत हे लोक, काहीतरी आता त्यांना दाखवायचं आहे. आता आम्ही तुम्हाला त्यांना आता हे व्लॉग मध्ये पण आम्ही तुम्हाला दाखवू की ते काहीतरी असणार बहुतेक. कदाचित मला असं वाटतं की वाघाच्या पायांचे निशाण आहेत.
नाही ना. हा, इथे ना मी तुम्हाला मगाशी बोललो ना की महाराची बावडी, हा तर ही आपली महाराची बावडी आहे. हे बघा. आपल्या माळावर भेटले आले दिसल्या. तर आता इथे फक्त अवशेष राहिले, कारण आता इथे शेती वगैरे काय होत पण ही खोल असेल ना भरपूर. नाही. आता ते पूर्ण हे झाले. बुजली आहे ती बावडी. हे बघा बघा बावडी कशी आहे ती. तिथे फक्त अवशेष राहिले. हे बघा ही वेल माझ्या डायरेक्ट तोंडावर बसली. चला आणि आता आपल्याला प्रथमेश एक मोठा झरा लागेल. सुंदर झरा आहे तो. आता तुम्हाला मी मोठा झरा दाखवणार आहे. बघा आत्ताच आवाज येतोय. हे काहीतरी आहे. शांत राहा काहीतरी आहे असं वाटतंय. काहीतरी आहे ठिकाणी. बघा जंगल बघा हरियाली रिंगणे मग अरे आपलं गाव रिंगणे, आमचा गाव रिंगणे. हाय वन ऑफ द बेस्ट प्लेस. हे बघा हे पानं तोडतायत का, कारण ती वाटेवर आलेली आहेत. त्यामुळे ती अशी जरा साईडला करतोय ना. तर तुम्ही परत बोलाल की पानांना मारताय असं तसं, तर असं नाही. ती हे बघा रस्त्यावर बघा किती झाडं पूर्ण वाटेवर आलेली आहेत. त्यामुळे ती म्हणजे कोणाला लागू नये, कोणाला काय होऊ नये, त्यासाठी आम्ही ती साईडला करतोय. आणि इथे हा बघा हा छोटासा झरा आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. छोटासा झरा आहे सुंदर असा, पण हा भरपूर असा म्हणजे कुठून येतोय तो बघा. कुठून येतोय तो बघा एकदम. आम्ही इथे फोटो काढलेला गेल्या वेळी आलेलो तेव्हा, गेल्या वर्षी एवढी मजा आलेली. पाऊस होता. पण पाणी पितोय बघू शकता. आता आहे बघा आता सगळेच पाणी प्यायला लागलेत. हे बघा आता सगळ्यांना ताना लागल्या. आता एकाने पाणी प्यायला सगळ्यांना ताण लागली आता. हा आता ये बाबा अथर्व चल ये बस आता बस. ह्याच्या सारखी सुसू होईल तुला. बस हे बघा आता सगळ्यांना ताण लागल्या. एकाने पाणी प्यायल्यावर सगळ्यांना ताण लागल्यात. हा साक्षी माझा फोटो पाणी पिताना फोटो नाही ब्लॉग मध्ये आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये येणार. हा बघा रुद्र पण पाणी पितोय. चाललोच नाही तुम्हाला ताना एवढं लवकर लागल्या. अजून खूप चालायचं आपल्याला. ए बस चल पटापट मानसी चल लवकर. पाणी कसं वाटलं तुला? मस्त आहे काय? अच्छा बिस्लरी पेक्षा चांगलं आहे. आईला पाणी प्यायला देत नाही अजून. कसं करते ती लहान पोरं काय ही करते कसं. ही मोठी कुठे झाली अजून? खूप मस्त. तोंड धुवायचं नाही आहे. नॅचरल वॉटर झालं सगळे प्यायले. तुला प्यायचं? मला ताण मित्रांनो मला ताण नाही लागली आहे. नंतर येताना पियेन मी. मला पण ताण नाही लागली आहे, कारण का मी आताच हा बघा हे बघा फोटोशूट चालू आहे. हा बघा ब्लॉगर बघा कसा बसलाय एकदम पोरींचा दिवाना. ह्याच्या मागे ना तुम्हाला काय सांगू, एवढ्या पोरी लागतात ना की विचारू नका. काय कोण सिंगल आहे? वहिनी हा काय बोलतोय सिंगल आहे हे आहे ते आहे. मुंबईला भेटल्यावर ना बघ याला बरोबर चांगलंच. फोटोशूट ब्लॉगरच सांगतोय कसा फोटो नाही काढत आहे माझी. का काय माहिती का आलं? साक्षी फोटो काढ. साक्षी काय बोलशील? साक्षी तुझा फोटो नाही काढत आहे. हे काय प्रथमेश अन्याय होतोय तुझ्यावर असे दिवस आले. आता पब्लिक तुम्हीच सांगा यांना काय ते. बन आली साक्षी आली. मी काय बोललो? अर्धा तास लागणार. अर्धा तास कुठे रे? 10 मिनिटं लागतात. नाही ना आता आपल्याला लहान पोर आहे म्हणून चालायला त्यांना